तर रामराम मंडळी, आता आपण पोचलो सोनक्यात. सकाळ सकाळ आपण पहाटे 5ला निघालेलो. तर आता इकडं आपलं स्लॅब टाकायचं. माझ्या माग साईड बघू शकता स्लॅब आहे. तर ह्या सोनक्यातल्या स्लॅबचं काम आपल्याला आलेलं आहे. तर यशा चोच्या आणि मी सकाळ सकाळ स्लॅब टाकावी. असं कसं वाटतं आपला जोश आणि सकाळच्या कामाची काय चांगलं नाही घाले तू काय बोलतोस. तर आता आपल्याला बऱ्यापैकी घेते त्यांचा स्लॅब टाकायचं लवकर. ते बी बांधून ठेवलेला का ह्यांनी तर रताळ्यांनी. तर आता 5:30-6 वाजले तर आमच्या बोलण्याचं डिस्कशन करणार, कारण आपण डायरेक्ट पर्यंत साईडवरच आलो, थांबलो नव्हतो. तर आता बघूया सगळं त्यांचं करून घेऊ पटापटा मार्किंग त्यांची असतंवर. तर गाईज आता आपला बऱ्यापैकी स्लॅब सगळा बांधून झालेला आहे. तुम्हाला आता दाखवतो एक निंजा टेक्निक, जी म्हणजे इलेक्ट्रिशियनच्या पण कामाला येणार आहे, घर मालकाच्या पण कामाला येणार, जेणेकरून डायरेक्ट सिलिंगला बायपास बसवला हे हिशोब. तर आता आमचं बऱ्यापैकी सगळं गाळं बांधून झाल्यात. आता राहिले फक्त पुढचं जे लॉफ्टिंग आहे त्याला जंक्शन टाकायचं आपलं. बघा लॉफ्टिंग इथं त्यानुसार आपल्याला इथं जंक्शन टाकायचं सगळं टोटल 2-2 फुटं आपण त्याची लेन धरली ते सगळं टाकून घ्यायची. तुम्हाला अजून एक टेक्निक आहे, ते शेवट दाखवतो कशी काय, ती दाखवली नाही तुम्हाला. हॉल आहे म्हणजे त्यांचं बऱ्यापैकी आहेत सगळे बेडरूम 1 BHK 2 BHK. त्या हिशोबाने त्यांचं काम आहे ते आपल्याला करायचे. तर डबी नव्हता त्यामुळे आपल्याला बाहेर चोचलं घेऊन यावं लागलं. नाही तर इकडं आता बाथरूमचं गाळं बांधायचं चाललं जरा थोडं. यशा त्याचं तारा बांधतो. यशा जमते ना तुला. तर काहीच विषय असा तुम्हाला सांगायचा जो आता तो ह्यो. जर आता तुम्हाला एक सांगतो, या इकडे आता आपला जिथं ड्रॉप आहे त्याच्या अशा आपल्याला रांगोळी टाकायची इथे. म्हणजे आपल्याला ड्रॉप शोधायला इतकं सोपं जातं की आपल्याला काहीच त्रास होणार नाही गोष्टी. प्रॉपर आपण ड्रॉप शोधू शकतो. तर अशा वेळेला ड्रॉप टाकलं ना म्हणजे आपल्याला रांगोळी टाकलं ना एकदम सोपं जातो ड्रॉप खोलायला, काय अडचण होत नाही. तुम्हाला मी जेव्हा ड्रॉप खोली ना तेव्हा पण ती दाखवून देईन. सेठजी काय सण बा. तर आता आपलं काम झालेलं आहे स्लॅबचं. पाय कसं वाटलं? चांगलं वाटलं. आणि आता आपण जाऊ घराकडे डायरेक्ट. आता ऊन डोखायच्या अगोदर घरी पोचलं पाहिजे लवकरच, नाहीतर मजा नाही येणार दिवसभर. तर आता आपण निघालो घराच्या दिशेनं. येता म्हणलं तर शिवसागरवाल्यांची गाडी घेऊ, पण ती बेंच इतकी आहेत की त्यांच्याकडे पैसे नसल्यावर भिकाऱ्या वागतात. पैसा असून माणूस पैसा देत नाही. काय माणसं इतकी माधुर्यात असतात की पैसे डुबावतात, काय सांगू शकत नाही. आता माझ्या तोंडाला तर शिवर येतात त्यांना इतके. म्हणजे एवढं कसं असतं माहिती, आपल्या कष्टाचं पैसे असतात ती माणसाने दिलं पाहिजे, कारण माणसाला त्या गोष्टीला तळतळाट लागतो. आणि काय तर बार चालवतात, काय बेंचोत चुत्तेगिरी करून बार चालवून त्यांना भेटणार या गोष्टीनं. दुसऱ्याचं पैसे बुडवाय त्यांना लेगांचं वय. आतापर्यंत माझं त्यांनी 3700 रुपये बुडवलं आणि आता म्हणजे मी त्यांना मागतो त्यांचं कामच मी तेव्हापासून बंद केलं. त्यांनी भरपूर पैसे आपला असं बुडवत गेली, एवढी भिकारी येते. तर जाऊ आता काय असल्या भिकाऱ्यांवर बोलण्यात मजा नाही. पण असलं भिकारी म्हणजे कसं आहे, आपण जर काम देतोय, जर आपल्याकडे पैसे असतील म्हणजे हांतरून बघून माणसानं पाय बसावं, नाहीतर काम देऊ नये अशा विषय. तर चला आता आपण त्यांच्याशी बातचीत केली. ती म्हणलं 30 तारखेला देऊ. त्याची पण भिकारीच आहे ती, मला पण माहिती आहे 30 तारखेला पण नाही देणार. पण बघू आता काहीतरी केलं पाहिजे, नाही तर सोडून द्यावं लागतं अशा ना आपल्याला पैसे. तर जाऊ आता घराकडे. तर काही जरा वर निघाली मी राहणार टेबल घेऊन. टेबल बरेच दिवस झालं खाली होता, म्हणलं वर घेऊन जावं. जरा किटली झाकणं कुत्री पळवायला लागलं, त्यामुळं अजून आपलं शेड काय पॅक बंद नाही, आता काम करायचे चालू. त्यामुळे म्हणलं जरा टेबल घेऊन जावं.